नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रविराज घाटे. आज आपण जॉग्रफी ह्या जो सब्जेक्ट आहे त्याच्यामधला ओशिनोग्राफी हा पार्ट आपण बघणार आहोत. स्पेसिफिकली आपण ओशिन टोपोग्राफी याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ओके, कंटेंट्समध्ये बघूया काय काय येत आहे. आज ओशिन रिलीफ आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपण मेजर रिलीफ फीचर्सवर आपण लक्ष देणार आहोत. त्यानंतर मायनर रिलीफ फीचर्स ऑफ ओशिन बॉटम यांच्यावर आपण लक्ष देणार आहोत. ओके, सो फर्स्ट आपण ओशिन रिलीफ फॉर्म कशामुळे होतो ही गोष्ट बघणं महत्त्वाचं असतं. फर्स्ट पॉईंटमध्ये बघा, ओशिन रिलीफ फॉर्म कशामुळे होतोय? इट फॉर्म्स ड्यू टू टेक्टॉनिक, व्होल्कॅनिक, इरोजनल अँड डिपॉझिशनल प्रोसेसेस अँड देअर इंटरॅक्शन. आता हे जे टेक्टॉनिक आणि व्होल्कॅनिक प्रोसेसेस आहेत हे कुठले प्रोसेसेस आहेत? एंडोजेनेटिक प्रोसेस आहेत. आणि इरोजनल अँड डिपॉझिशनल प्रोसेसेस जे आहेत ते कुठले आहेत? एक्झोजेनेटिक प्रोसेसेस. याच्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बोललेलो आहोत. देन मेजर रिलीफ फीचर्स कोणकोणते आहेत? कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, त्यानंतर राईज, त्यानंतर ॲबिझल प्लेन किंवा त्याला काय बोलतो आपण? डीप सी प्लेन आपण बोलतो. आज आपण ह्या 4 गोष्टींबद्दल बघणार आहोत. ओके, नाव सी फर्स्ट पार्ट, कॉन्टिनेंटल शेल्फ. कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये काय असतंय? सी, हा खूप जेंटली स्लोपिंग पार्ट असतोय. राईट, स्लोप खूप कमी असतोय. स्लोप किती कमी असतोय बघा, आता इथे ग्रेडियंट दिलेला आहे त्यांनी. उतार किती आहे? उतार 1 डिग्री. राईट, 1 डिग्री फक्त त्याचा उतार असतोय. त्याच्यानंतर हे सीवर्ड एक्सटेन्शन असते. सीवर्ड एक्सटेन्शन ऑफ कॉन्टिनेंटल प्लेट. कॉन्टिनेंटल प्लेट इथे संपायला सुरुवात होते. माइंड इट, संपायला सुरुवात होते. इट डझंट स्टॉप ओव्हर हियर. देन थर्ड पॉईंट इट इज एक्सटेंडेड मार्जिन ऑफ द इच कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंटल शेल्फ इथे आपल्याला शॅलो सीज आणि गल्फ्स बघायला भेटतात. सो व्हॉट डू वी मीन बाय दी शॅलो सीज अँड दी गल्फ्स? राईट, आता गल्फ, इंडियासाठी कोणकोणते गल्फ महत्त्वाचे आहेत? कॅन यू प्लीज टेल मी? फर्स्ट वन इज गल्फ ऑफ मन्नार. गल्फ ऑफ मन्नार हा कोणाचा? गल्फ ऑफ मन्नार फॉर्म्स बाउंड्री इन बिटवीन इंडिया अँड दी श्रीलंका. देन अनदर एक्झाम्पल इज गल्फ ऑफ कच्छ. गल्फ ऑफ कच्छमध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय? इट फॉर्म्स अ काइंड ऑफ बाउंड्री. इट इज अ काइंड ऑफ फ्रंटियर इन बिटवीन दी इंडिया अँड दी पाकिस्तान. इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या भांडणही चालू आहे गल्फ ऑफ कच्छवर. डिफरन्शिएट कसं करायचं आहे? ओके, नाव नेक्स्ट पॉईंट इज 7.5% ऑफ टोटल एरिया ऑफ दी ओशिन इज कवर्ड बाय दी कॉन्टिनेंटल शेल्फ. ठीक आहे, पूर्ण ओशिनचा जो पार्ट आहे त्याच्यापैकी 7.5 किंवा 8%च पकडा, 8% जो पार्ट आहे हा कॉन्टिनेंटल शेल्फने कव्हर करण्यात येतो. नाव कॉन्टिनेंटल शेल्फ हे कवर्ड आहे ड्यू टू द थिकनेस ऑफ द सेडिमेंट विच इज कॅरीड बाय द रिव्हर अँड द ग्लेशियर. फॉर एक्झाम्पल, आता बघा, आपला जो इंडियन जो कॉन्टिनेंटल शेल्फ आहे ईस्टर्न साईडचा घेऊया आपण. तिथे महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांमुळे काय होतं? या नद्या काय करतात? कंटिन्युअसली सेडिमेंट्स कॅरी करतात आणि ते तिथे डिपॉझिट करतात. आणि हे सेडिमेंट जे कॉन्टिनेंटल शेल्फवर डिपॉझिट होतात. These sediments are major source of the fossil fuels. These are the major source of the fossil fuels. आणि कोणकोणते फॉसिल फ्युएल्स इथे आपण बोलत आहोत? फॉसिल फ्युएल्स फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम, फॉसिल फ्युएल्स फॉर एक्झाम्पल नॅचरल गॅस, आणि त्याच्यानंतर सध्या कुठला महत्त्वाचा चालू आहे? शेल गॅस. येस, सो कॉन्टिनेंटल शेल्फ इज द सोर्स ऑफ दिस फॉसिल फ्युएल अँड दॅट इज वाय कॉन्टिनेंटल शेल्फचा इकॉनॉमिक सिग्निफिकन्स खूप जास्त येतो इथे. ओके, आपण पुढे जाऊन बघूया काय काय आहे. बरं, शेल्फ हे कशामुळे फॉर्म होतंय बघा. आता शेल्फ इज मेनली फॉर्म ड्यू टू सबमर्जन्स ऑफ द कॉन्टिनेंट. सपोज जर एखादा कॉन्टिनेंट समुद्राखाली बुडाला तर तिथे आपल्याला काय बघायला भेटतोय? कॉन्टिनेंटल शेल्फ बघायला भेटतोय. रिलेटिव्ह राईज इन दी सी लेवल. आता सी लेवल जे इन्क्रीज झाली, आता टेल मी सी लेवल कशामुळे इन्क्रीज होते? सगळ्यात पहिले येस, व्होल्कॅनिझम असेल किंवा एंडोजेनेटिक फोर्सेस याच्यामुळे सी लेवल इन्क्रीज होते. सेकंड, येस, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या सी लेवल इन्क्रीज व्हायचे खूप चान्सेस आहेत. त्यानंतर सेडिमेंटरी डिपॉझिट ब्रॉट डाऊन बाय द रिव्हर्स ऑर द ग्लेशियर्स. बरे, नेक्स्ट पॉईंट इज टाईप्स ऑफ द शेल्फ. सो टेल मी, ॲज वी कॅन सी टाईप्स ऑफ द शेल्फ्स. इथे लक्ष द्या, बेस्ड ऑन द डिफरंट सेडिमेंट्स ऑफ टेरेस्ट्रियल ओरिजिन. ठीक आहे, आपण जे टाईप्स ऑफ शेल्फ्स बघत आहोत ते ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेडिमेंट्स कॅरीड बाय द टेरेस्ट्रियल ओरिजिन. आता टेरेस्ट्रियल ओरिजिन म्हणजे कोणकोणते? फ्ल्युव्हियल ओरिजिन म्हणजे रिव्हर्स, एओलियन ओरिजिन म्हणजे विंड, आणि त्याच्यानंतर ग्लेशियल ओरिजिन म्हणजे
ग्लेशियर्स. फर्स्ट पॉईंट इज ग्लेशिएटेड शेल्फ. ग्लेशिएटेड शेल्फ कुठे बघायला भेटतोय? ग्रीनलँड. ग्लेशिएटेड, आय डोंट थिंक सो देर इज नीड टू एक्सप्लेन दिस थिंग. ग्लेशिएटेड म्हणजे काय? जो ग्लेशियर कॅरी करणार आहे त्यांना आपण ग्रीनलँड म्हणजे ग्लेशिएटेड शेल्फ बोलतोय. कोरल रीफ शेल्फ. कोरल रीफ शेल्फ आपल्याला कुठे बघायला भेटतोय? क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया, जिथे ग्रेट बॅरियर रीफ आहे. एक्सप्लेन करायची गरज नाही. फक्त मला एक तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हा जो कोरल रीफ आहे किंवा ग्रेट बॅरियर रीफ आहे ही ऑस्ट्रेलियाच्या कुठल्या साईडला आहे? नॉर्थन, सदर्न, ईस्टर्न और वेस्टर्न. ठीक आहे. ओके. त्यानंतर शेल्फ ऑफ ए लार्ज रिव्हर. शेल्फ ऑफ ए लार्ज रिव्हर म्हणजे क्या? नाईल डेल्टा. तसेच आपल्या इथं आहे गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कावेरी एक्सेट्रा. डेंडेट्रिक व्हॅलीज जी आपल्याला हडसन रिव्हरच्या इथे बघायला भेटते. हडसन रिव्हर कुठे आहे? ती आहे ईस्टर्न कोस्ट ऑफ ईस्टर्न कोस्ट ऑफ USA. ओके. त्यानंतर शेल्फ अलॉंग द यंग माउंटन रेंजेस. शेल्फ अलॉंग द यंग माउंटन रेंजेस आपल्याला बघायला भेटते कुठे? फॉर एक्झाम्पल हवाईयन आयलंड असेल किंवा अँडीज असेल किंवा रॉकीज असेल किंवा आल्प्स असेल किंवा आपले वेस्टर्न घाट्स असतील. यांच्या शेजारी आपल्याला शेल्फ बघायला भेटते. त्या शेल्फला आपण काय बोलतो? शेल्फ अलॉंग द यंग माउंटन रेंजेस. ओके. ह्या फिगरमध्ये बघा, या फिगरमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे हा पोर्शन आहे ग्रीनलँडचा. त्याच्या शेजारी जी शेल्फ आहे त्याला बोलतो आपण ग्लेशिएटेड शेल्फ. त्याला बोलतो आपण ग्लेशिएटेड शेल्फ. हा आहे ऑस्ट्रेलिया. त्याच्या शेजारी जी शेल्फ आहे त्याला आपण कोरल रीफ शेल्फ ऑफ ऑस्ट्रेलिया बोलतोय. हा आहे इजिप्तचा पार्ट आहे कारण इजिप्तमध्ये नाईल आहे. ही नाईलचा डेल्टा आहे. ही आहे नाईल रिव्हर. आणि मग तो जो शेल्फ तयार होतो त्याला आपण काय बोलतोय? नाईल डेल्टा शेल्फ. ओके. त्यानंतर शेल्फ विथ डेंडेट्रिक व्हॅली अलॉंग दी हडसन. सी, हा पार्ट आहे अमेरिका. हा आहे अटलांटिक ओशियन. ही हडसन रिव्हर अटलांटिक ओशियनमध्ये पोर आउट होते. त्याच्यानंतर हे आहे हवाईन हॉटस्पॉट. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगणार आहात की हा जो हवाईन हॉटस्पॉट आहे किंवा हवाई आयलंड आहे हे कुठे आहे? हवाई आयलंड यांचा इम्पॉर्टन्स का वाढतो आहे? बिकॉज ट्रेड वॉर बिटवीन दी चायना अँड दी USA. ओके. नाव ॲव्हरेज विड्थ ऑफ द कॉन्टिनेंटल शेल्फ इज 70 to 80 किलोमीटर. त्याच्यानंतर शेल्फ्स आर ऑलमोस्ट ॲबसेंट ॲट कोस्ट ऑफ चिली और द वेस्ट कोस्ट ऑफ सुमात्रा. नाव तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा सुमात्रा कुठे आहे? ठीक आहे. सुमात्रा हा जी कंट्री आहे ही कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये आहे आणि कुठल्या साईडला आहे ते सांगा. कोस्ट ऑफ चिली, हे बघा इथे आपल्याला चिली बघायला भेटतोय. हा सदर्न अमेरिका आहे. कोस्ट ऑफ चिली. इथे एक माउंटेन रेंज आहे. कुठकुठली आहेत? राईट. इथे कोणती माउंटेन रेंज आहे? इथे आहे अँडीज माउंटेन रेंज. त्याच्यानंतर त्याच्यावरती आहे रॉकीज माउंटेन रेंज. सो ज्या ज्या कोस्टल शेल्फ असतील किंवा कॉन्टिनेंटल शेल्फ असतील आणि त्यांच्या आजूबाजूला जर माउंटेन्स असतील जसे रॉकीज, अँडीज किंवा आपला वेस्टर्न घाट घ्या, तो ते कॉन्टिनेंटल शेल्फ जे असतील ना ते छोटे असतील. राईट. ते ऑलमोस्ट ॲबसेंट असतील किंवा ते एकदम नॅरो असतील. सो असे नॅरो किंवा ॲबसेंट जे शेल्फ असतील ते आपल्याला कुठे कुठे बघायला भेटतील? जिथे जिथे कन्व्हर्जंट बाउंड्रीज आहेत. कन्व्हर्जंट बाउंड्रीज म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चर्सला बघितलेले आहे. होप तुम्ही प्रवीण अकॅडमीवरचे जे जॉग्रफीचे लेक्चर्स आहेत ते फॉलो करत आहात. तिथे तुम्हाला कन्व्हर्जंट बाउंड्री आणि डायव्हर्जंट बाउंड्री यांच्यातला फरक समजेल. सो जिथे कॉन्टिनेंट आणि ओशियन जे मार्जिन्स असतात ते कन्वर्ट होतात किंवा ओशियन मार्जिन्स असतात त्या कन्वर्ट होतात, तिथे आपल्याला कॉन्टिनेंटल शेल्फ बघायला भेटतात. नेक्स्ट इज, आता फॉर एक्झाम्पल बघा सायबेरियन शेल्फ जी आहे जो रशियाचा पार्ट आहे, सायबेरियन शेल्फ इन द आर्टिक ओशियन, तिथे आपल्याला लार्जेस्ट शेल्फ इन द वर्ल्ड बघायला भेटतात जे 1500 किलोमीटरपर्यंत पसरतात. त्याच्यामुळे ह्याच्या सायबेरियन शेल्फवर इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फॉसिल फ्युएल्स ऑफ दी रशिया. आपल्याला माहिती आहे रशियाची इकॉनॉमी फक्त 2 गोष्टींवर डिपेंड आहे. पहिला आहे वेपन्स, दॅट इज डिफेन्स इंडस्ट्री, आणि दुसरा आहे ऑइल सेक्टर. सो सायबेरियन शेल्फ इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ॲसेट ऑफ रशिया. अँड वाय दिस इज सो? कारण सायबर शेल्फ ही जगातली सगळ्यात मोठी कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, म्हणून इथे सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी आहे फॉसिल फ्युएल्स सापडण्याची. ओके. नाव व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द कॉन्टिनेंटल शेल्फ? खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी कॉन्टिनेंटल शेल्फ, म्हणून आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हे कॉन्टिनेंटल शेल्फ खूप महत्त्वाचे आहे. फर्स्ट इज मरीन फूड जे भेटतं आपल्याला ते कॉन्टिनेंटल शेल्फमधून भेटतं आहे. रिचेस्ट फिशिंग ग्राउंड, कॉन्टिनेंटल शेल्फ्स आर रिचेस्ट फिशिंग ग्राउंड. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी
न्यू फाउंडलँड याचं एक्झाम्पल देईल, जे अमेरिकेच्या ईस्टर्न पार्टला आहे, अमेरिका आणि कॅनडाच्या ईस्टर्न पार्टला आहे. ते जगातलं एक वन ऑफ द इम्पॉर्टंट फिशिंग ग्राउंड आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचे फिश तिथे आपल्याला सापडतात. देन दे आर पोटेन्शियल साइट्स फॉर द इकॉनॉमिक मिनरल्स. आपल्याला माहिती आहे कोणकोणते पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस इथे आपल्याला सापडतात. आणि सध्या आता शेल गॅस जो सापडतो आहे तो सुद्धा आपल्याला, जो नवीन इन्व्हेन्शन झालेला आहे ह्या आय वुड से फ्युएल इंडस्ट्रीमध्ये, शेल गॅस तो सुद्धा आपल्याला इथे सापडतो आहे, ज्याचं सगळ्यात जास्त उत्पन्न अमेरिका करतो आहे. नेक्स्ट पॉईंट इज पॉलिमेटॅलिक नूडल्स. पॉलिमेटॅलिक नूडल्स म्हणजे काय असं, नूडल्सचा अर्थ काय असं, छोटे छोटे तुकडे. पॉली म्हणजे मल्टी, मेटल म्हणजे मेटल. सो पॉलिमेटॅलिक नूडल्स आपल्याला सापडतात. कोणकोणते आहेत? फॉर एक्झाम्पल मॅग्नीज, त्याच्यानंतर आहे आयर्न, त्याच्यानंतर आहे कॉपर, गोल्ड, सिल्वर आणि जे रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इथे पॉलिमेटॅलिक नूडल्स सापडतात. पॉलिमेटॅलिक नूडल्स भारतानं आपल्याला आत्ताच इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी जी आहे त्यांनी भारताला पॉलिमेटॅलिक नूडल्सच्या एक्स्ट्रॅक्ट करण्याचं परमिशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. पण सध्या टेक्नॉलॉजी इज नॉट अवेलेबल. तेवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही आहे की एवढ्या डीप जाऊन आपण पॉलिमेटॅलिक नूडल्स आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकू. ठीक आहे, गोईंग फॉरवर्ड. कॉन्टिनेंटल स्लोप. आता कसं असतंय, हा असतोय आपला कॉन्टिनेंट. ठीक आहे, हे काइंड ऑफ आहे आपलं कॉन्टिनेंटल शेल्फ. त्याच्यानंतर हा असतोय स्लोप. त्यानंतर हा आहे राईज आणि इथे आहे आपले ॲबिझल प्लेन्स. ठीक आहे, बघा, कॉन्टिनेंट, कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, कॉन्टिनेंटल राईज आणि हे आहे आपले ॲबिझल प्लेन. नेक्स्ट फिगरमध्ये तुम्हाला समजेलच. बघा आता कॉन्टिनेंटल स्लोप काय करतोय, कॉन्टिनेंटल स्लोप काय करतोय, कॉन्टिनेंटल स्लोप इट कनेक्ट्स कॉन्टिनेंटल शेल्फ अँड दी ओसिन बेसिन. याचा ग्रेडियंट किती आहे, थोडा जास्त ग्रेडियंट आहे. किती आहे ते लक्षात नका ठेवू, फक्त थोडा जास्त ग्रेडियंट आहे ॲज कम्पेअर टू दी शेल्फ अँड राईज, हे लक्षात ठेवा. इट इज अ सीवर्ड एज ऑफ कॉन्टिनेंटल स्लोप. आता कॉन्टिनेंट जो आहे आपला, कॉन्टिनेंटल प्लेट आहे ती इथे ऑलमोस्ट संपायला आलेली आहे. इट इज अ कॉन्टिनेंटल स्लोप बाउंड्री. ठीक आहे, इट इंडिकेट्स एंड ऑफ द कॉन्टिनेंट्स. आणि कॅनियन अँड ट्रेंचेस हे आपल्याला इथे बघायला भेटतात. कॅनियन आणि ट्रेंचेस यांचं आता टेन्शन घेऊ नका, हे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत. फक्त हे लक्षात घ्या इथे की याचा ग्रेडियंट ॲज कम्पेअर टू अदर थिंग्स हा थोडा जास्त येतोय आणि कॉन्टिनेंट इथे एंड होतात आहे कॉन्टिनेंटल स्लोपवर. याचा इकॉनॉमिक सिग्निफिकन्स जरा जास्त, म्हणजे कॉन्टिनेंटल स्लोपचा इकॉनॉमिक सिग्निफिकन्स एवढा काही जास्त नाही आहे. ओके, नाव कॉन्टिनेंटल राईज. कॉन्टिनेंटल राईज बघा, कॉन्टिनेंटल राईज या फिगरमध्ये तुम्हाला सगळं दिसतंय. हा आहे कोस्टल प्लेन, हे आहे कॉन्टिनेंटल शेल्फ, हा आहे कॉन्टिनेंटल स्लोप, हा एवढा पोर्शन जो आहे हा आहे कॉन्टिनेंटल राईज आणि त्याच्या सगळ्या शेवटी आपल्याला बघायला भेटतं ॲबिझल प्लेन. ओके, सो कॉन्टिनेंटल राईज अगेन इट कनेक्ट्स कॉन्टिनेंटल स्लोप आणि ॲबिझल प्लेन. ठीक आहे, आणि याची स्टिफनेस कमी आहे. स्टिफनेस ॲज कम्पेअर टू अदर पार्ट कमी आहे. दॅट इज कॉन्टिनेंटल स्लोपपेक्षा याची स्टिफनेस कमी आहे, फक्त 0.5 ते 1 डिग्री आहे फक्त याची. ठीक आहे, त्याच्यानंतर इट इज व्हर्च्युअली फ्लॅट आणि इट कनेक्ट्स विथ दी ॲबिझल प्लेन. हा एवढा काही महत्त्वाचा पार्ट नाही आहे. ओके, नाव लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज डीप सी प्लेन किंवा त्याला बोलतो आपण ॲबिझल प्लेन. डीप सी प्लेन आर जेंटली सोपिंग एरियाज ऑफ ओसिन बेसिन्स. हे फ्लॅटेस्ट अँड स्मूथेस्ट रिजन्स ऑफ द वर्ल्ड आहेत. आणि हे का आहेत, बिकॉज टेरेजिनियस जे सेडिमेंट्स आहेत ते इथे बरीड होऊन जातात. टेरेजिनियस सेडिमेंट म्हणजे काय, टेरेजिनियसचा अर्थ काय असतोय, जे जमिनीवरून येतात ना ज्यांना आपण टेरिजिनियस बोलतो. टेरा स्टँड्स फॉर दी सरफेस, दॅट इज दी आपण अर्थ पकडूया. जेनियस म्हणजे काय, जिथून उत्पन्न होत आहेत तिथे. सो अर्थवरून उत्पन्न होणारे जे सेडिमेंट्स असतील ना, ते ज्या नद्या असतात, विंड्स असतात आणि ग्लेशियर्स असतात, ते ह्या ओसिन, डीप सी ओसिनमध्ये ते प्लेस करतात. म्हणून हे कंटिन्युअस सेडिमेंटेशन होत जातं. त्याच्यामुळे जसे डेल्टा आपले स्मूथ असतात तसेच हे जे ॲबिझल प्लेन्स आहेत हे सुद्धा खूप स्मूथ झालेले असतात. ओके, इट कवर्स मॅक्झिमम दॅट इज 40% ऑफ दी ओसिन फ्लोअर. ठीक आहे, त्यांची डेप्थ व्हॅरी होते. डेप्थ तुम्हाला विचारणार नाही कोणी, तरी एकदा बघून घ्या. 3000 ते 6000 मीटर यांची डेप्थ असते. आणि दिस प्लेन्स आर कवर्ड विथ फाईन ग्रेन्ड सेडिमेंट्स लाईक क्ले अँड दी सिल्ट.
ठीक आहे. क्ले आणि सिल्ट हे फक्त कवर असतात. हे क्ले आणि सिल्टचा कलर व्हॅरी होतो जसं जसं त्यांचं प्रपोर्शन व्हॅरी होतं, पण हा एवढा काही महत्त्वाचा पार्ट नाही आपल्या एक्झामसाठी. ओके, नाव सो दिस वॉज दी लास्ट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर. सी